गुड मॉर्निंग. यस बाय. सी यू. बोला बाय. सी यू. छान छान. Ready? Pa di pa. नमस्कार मंडळी. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक हेअर सिरम बायोटिकचं, जे की माझे सगळे प्रोडक्ट्स मी बायोटिकचेच यूज करते. सो हे आहे हेअर सिरम बायोटिकचं. सो आता मी अप्लाय करून मग तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि येस, हे अँटी हेअरफॉल आहे आणि एक्स्ट्रीम हेअर ग्रोथसाठी आहे. सो माझे इथे तुम्ही बघू शकता काही पॅचेस आहेत जे हेअर ग्रोथसाठी मला हे लावंच वाटतं. आणि ह्याचबरोबर मी नंतर हेअरफॉलसाठी हे अँटी हेअरफॉलचं ऑइल देखील यूज करणार आहे. सो आता मी दाखवते तुम्हाला. सो हे असं येतं. असं आपल्याला टाकायचं आहे आपल्या पॅचेसमध्ये आणि जस्ट आपल्याला मसाज करायचा आहे. म्हणजे इथे पॅचेस आहेत जास्त. असं टाकायचं आहे आणि चांगला मसाज करायचा आहे. असं एक 2 ते 5 मिनटं छान मसाज करायचा आहे आणि ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं. स्काल्पला नरिशिंग आहे. प्लस यामध्ये अँटी लाईक ग्रे हेअर्स जे आहेत, म्हणजे जे केस सफेद होतात त्यासाठी देखील आपले आवळ्याचं एक्स्ट्रॅक्ट आहे. सो हे ओव्हरऑल म्हणतात ऑलराऊंडर आहे. तुमचे ग्रे हेअर्स कमी होतात, अँटी हेअर्सही कमी होतो आणि तुमचे हेअर ग्रोथ देखील वाढवतात. सो आय होप हे तुम्हाला आवडलं असेल. मी ह्याची जी ग्रोथ आहे ती तुमच्यावर नक्की शेअर करेन. तर त्याचबरोबर हे देखील यूज करायचं आहे. सो एकच गोष्टी यूज नाही करून आपल्याला होत, आपण तेल देखील यूज करायचं आहे आणि आपलं डाएट देखील छान करायचं आहे. आणि हेअर ग्रोथसाठी मी आताच तुम्हाला हेअर सिरम देखील लावून दाखवलं हे वाला. आणि त्याचबरोबर मी रात्री आता ह्याने हेअर मसाज करेन. हे ऑइल आहे अँटी हेअरफॉल ऑइल. सो तेव्हा मी तुम्हाला हेड मसाज कसा घ्यायचा आहे तो देखील दाखवेन. आणि इथे आर्याची प्रॅक्टिस चालली आहे. सो जेव्हा मला 1-2 वेळा 5-10 मिनटं काढून वेळ मिळेल तेव्हा मी आर्याची प्रॅक्टिस घेते आणि ती देखील स्वतःहून करते, कारण तिला आवड आहे डान्सची. आणि ही सोसायटीच्या फंक्शनसाठी आहे. तिची ॲन्युअल डेची प्रॅक्टिस स्कूलमध्ये होते. सो मी घरी फक्त सोसायटीच्या फंक्शनमध्ये जो आम्ही डान्स तिला शिकवून म्हणजे घेणार आहे त्याची प्रॅक्टिस चालू आहे. काय आज आम्ही आलो बाहेर क्लासिकमध्ये. म्हटलं थोडासा टाइम इथे स्पेंड करूया. बाबू घरी आहे. फ्रूट्स वगैरे खाऊन आलो. जरा भूक लागली. मग इकडे ह्या टायमाला भूक लागते. आणि उद्या माझा ॲन्युअल डे. अरे हां, उद्या ॲन्युअल डे आहे ते स्कूलचा. तो विचार केला थोडा वेळ एकत्र इथे स्पेंड करूया. बाहेर आज काय रामप्रतिष्ठा राम प्राण प्रतिष्ठा आहे. तो आज खूप गर्दी आहे बाहेर. आमच्या इथे तो पूर्ण जागा व्यापून घेते, तिथे यायलाच मिळत नाही. आता परत जाणार कसं आम्हाला माहीत नाही. खूप गर्दी आहे इथे. प्रबोधन काय टाकले म्हणजे आमचं इथून आम्ही डायरेक्टली घरी जाऊ. काही वेगळा प्लॅन नाही, कारण मला भरपूर दिवस झाले हॉटेलमध्ये येऊन गेलो. म्हटलं आज बोर झालं होतं बाहेरचं. म्हणजे बाहेर मी नॉर्मली डोसा वगैरे हेच घेते, दुसरं काही घेत नाही. सो संडेच होता. सो आज ॲन्युअल डेला तर डान्स परफॉर्म करणार आहे आज. पण आमच्या सोसायटीमध्ये देखील 26 जानेवारीला तिची परफॉर्मन्स आहे. छम 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 डान्सवरती ती करणार आहे. सो त्याची प्रॅक्टिस देखील ती कशी करते मी तुम्हाला पुढे दाखवेन. मी आधी पण शेअर केली होती, तो पुन्हा दाखवेन तुम्हाला. आणि आता आम्ही थोडंसं मॉम अँड डॉटर एकत्र टाइम स्पेंड करू आणि मग घरी जाऊ. पण आज काही असं वेगळं नाही आहे, पण तरी आज बाहेर यावंसं वाटलं मला.
म्हणजे मी नेहमी बाहेरचं हे करते, पण स्ट्रीटवरती जे आहेत नॉर्मल शॉप्स तिथून घेते. हॉटेलमध्ये जनरली येत नाही, पण आज म्हटलं जरा शांतता नीट बसून खावं. सो आता इथून आम्ही डिरेक्टली घरी जाऊ आणि मग बोलू आपण. करा. सो आता इथे आम्ही मसाला डोसा ऑर्डर केला आणि माझ्यासाठी पावभाजी ऑर्डर केली. छान आहे. आणि इथे माझी पावभाजी आलेली आहे. छान दिसते, यमी यमी. आताच खाऊन झालो. डोसा आणि पावभाजी क्विक ऑर्डर दिला, खाल्लं सुद्धा. आता आम्ही जरा इथनं चालत जातोय, जवळच होतं हॉटेल. चला. अरे हॅव्हिंग आईस्क्रीम. बघू कुठला आईस्क्रीम आहे. कॅन्डी मँगो पल्प आणि मी घेतले ऑरेंज. मी ॲक्च्युली मँगो मी घेतली होती, आर्याने माझीच घेतली. सो आमचं जेवण वगैरे झाल्यावरती हॉटेलमधून आम्ही डायरेक्टली इथे गेम खेळायला आलो आणि ते चेअर वगैरे म्युझिकल चेअर्स वुमेन्सची झाली होती, किड्सची देखील झाली आणि नंतर मेन्सची देखील चालू आहे. आणि नंतर सिनियर सिटीजन्ससाठी ॲक्च्युली थोडा वेळ कमी पडला आणि जास्त कोणी नव्हतं, सो नाही केली. सो असं होतं आमच्या सोसायटीमधला फन फेअर गेम्स आणि तिथे खूप सारे गेम्स ठेवले होते आणि काही ॲक्टिव्हिटीज देखील ठेवल्या होत्या. सो ज्यांना पार्टिसिपेट करू शकता आलं त्यांनी केलं. आणि असा होता आमचा देखील आजचा दिवस. आणि तिथे राम मंदिर स्थापना असल्यामुळे हे फायर क्रॅकर्स देखील वाजत होते. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि लाईक करायला विसरू नका. लाईक केल्यामुळे व्हिडिओ प्रमोट होतो आणि दुसऱ्यांना देखील हा वॉच करायला मिळेल. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.